आणि आता बातमी सांगलीतनं. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ झाली आहे. कृष्णा नदीनं आता इशारा पातळी ओलांडलेली आहे. 40 फूट 6 इंच इतकी कृष्णा नदीची पाणी पातळी झाली आहे. 45 फूट धोका पातळी. त्यामुळे कृष्णेची वाटचाल धोका पातळीकडे सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासनाबरोबर सांगलीकरांची चिंता वाढलेली आहे. कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीचा देखील आपण आढावा घेणार आहोत. मात्र ही दृश्य त्यापूर्वी बघतोय. सांगलीतली ही दृश्य. कृष्णा गाठी पुन्हा एकदा महापुराची धास्ती. आपण बघतोय की इशारा पातळीकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे कृष्णेची. त्यामुळे सांगलीकरांच्या मनात थोडीशी धाकधूक आहे. सांगलीतली आपण ताजे दृश्य बघतोय. याचाच आढावा घेतलेला आहे आमचे सांगलीचे प्रतिनिधी शरद सातपुते. सांगली जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केलेला आहे. 24 तासात जवळपास 84 मिलीमीटर पावसाची नोंद झालेला. आपण आत्ता आहोत सांगली आणि कोल्हापूरला जोडणारा जो ब्रिज आहे, अंकली ब्रिज, या ब्रिजवर आहोत. काल एका दिवसात जवळपास 3 फुटाने पाणी पातळी ही आयर्विनची वाढलेली आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या अचानक एका दिवसात 3 फुटामुळे सकल भागात पाणी जे शिरलेलं होतं पुराचं, ते सध्या जैशी तैशी परिस्थिती आहे. 3 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने जे कमबॅक केलेलं आहे त्यामुळे पुन्हा पूर सदृश्य परिस्थिती झालेली आहे. प्रशासनाकडून पुन्हा काल स्थलांतर करण्यासाठी दौंडी देण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की आपण या पुलावरून की पाण्याची पातळी ही वाढलेली आपल्याला दिसत आहे. आणि जिल्ह्यातील अनेक भागात शेतीचं नुकसानही झालेलं आहे. जवळपास 8,000 शेतकऱ्यांचं शेतीही बाधित झालेली आहे. 4,000पेक्षा जास्त हेक्टर हे पाणी शेतीखाली गेलेलं आहे. यामुळे प्रचंड सोयाबीन असेल, भात असेल, भुईमुग असेल, फळबागा असेल, अशा अनेक पिकांचं नुकसान झालेलं आपण पाहिलेलं आहे. अशीच परिस्थिती राहिली तर ही पूर सदृश्य परिस्थिती बिकट होऊ शकते. आणि आत्ता इशारा पातळी ओलांडलेली आहे 40.6. आत्ता ही सध्या आयर्विन पुलाची पातळी आहे. धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. इशारा पातळी ओलांडलेली आहे. NDTV मराठी, शरद सातपुते, सांगली.